काय म्हणताय कोण? अजिबात आम्ही ऐकलं नाही. तुम्ही म्हणताल महाराज लग्नात कधी उपदेश केला? हो, लग्नात पण उपदेश केला आपल्याला. प्रत्येकाच्या लग्नातली शेवटची मंगलाष्टका कधीही बदलत नाही, कधीच नाही बदलत. भले 5 होऊ द्या कोणाच लग्नात 7 होऊ द्या, कोणाच्या 9 होऊ द्या, कोणाच्या 11 होऊ द्या, पण शेवटची मंगलाष्टका कधीच बदलत नाही. शेवटच्या मंगलाष्टकात सुद्धा आपल्याला उपदेश केला. तुमच्या लग्नात जी झाली ना तीच माझ्या लग्नात झाली, माझ्या लग्नात जी झाली ना तीच आपल्या पोरांच्या लग्नात झाली. लग्न 1 नंबर भारी कार्यालयात केलं म्हणून मंगलाष्टका नाही बदलली. लग्नात जेवण 1 नंबर ठेवलं म्हणून मंगलाष्टका नाही बदलली. पाणी 1 नंबर भारी वापरलं म्हणून मंगलाष्टका नाही बदलली. नवरी हेलिकॉप्टरने येईन, नवरदेव विमानाने येईन, आकाशात लग्न लावतात पार, पण मंगलाष्टका मात्र बदलत नाही. तो साधू संतांचा निरोप आहे. शेवटच्या मंगलाष्टकात सुद्धा आपल्याला उपदेश केला. काय महाराज ते शेवटची आता असा आवाज आता तरी सावध हो बाबा. अक्षदा नका टाकू लगेच, लग्न नाही कीर्तन आहे. आता तरी सावध व्हा. बालपण खेळण्यात गेलं, तारुण्य हुदडण्यात चाललंय, हो की नाही? आता ब्रह्मचारी आश्रमातून गृहस्थ आश्रमात आपण प्रवेश करतो आहोत. सावध व्हा आणि सावध होऊन काय करा? साधा साधा म्हणजे जोडा, समी पैसे, समी म्हणजे जवळ असणारा, तो भगवंत परमात्मा जोडा. आणि कसा जोडा? भावे सद्गुरूचे पदंबुज धरा. भावाने सद्गुरूचे हाताने पाय धरा. चित्ती स्मरा आदरे, चित्तात आदराने स्मरण करायला सांगितलं. कोणाचं? दो पक्षी कुलदैवता वद्वार. कोणाला सांगितलं? दोन्ही पक्षांना सांगितलं. त्या कुलदैवतेचं स्मरण करा बरं का. कोणते 2 पक्ष? राष्ट्रवादी भाजप नाही, शिवसेना आणि काँग्रेस पण नाही, वधू पक्ष आणि वर पक्ष, नवरदेव आणि नवरी या दोघांना मार्गदर्शन केलं. पण नवरीला सवड नाही ऐकायला आणि नवरदेव बी सुदीव नाही. ते वरून बघत होतं टाचावर करू करू. काका म्हणले थांब बाबा, आयुष्यभर तेच करायचंय, गडीवर दम काढ. तिथं सांगितलं पण नाही आम्हाला जमलं. त्याच्यानंतर बायकोसाठी देह झिजवला का नाही? कष्ट केले का नाही? रात्र पळाला का नाही? पोरांच्यासाठी कष्ट केले, बायकोसाठी केले, नवऱ्यासाठी झटलो, पोरांच्यासाठी सगळं केलं, पाहुण्यांच्यासाठी नातेवाईकांसाठी खूप कष्ट केले. पण आपल्यासाठी काय केलं? येईल का सांगता? अख्खं आयुष्य दुसऱ्यासाठी कमवलं, पळण्यात घालवलं, आपल्यासाठी काहीही केलं नाही. आणि शेवटी एक दिवस हा देह झिजला, जीर्ण झाला, नाशिवंत येतो, जाणार आहे बाबा. आणि जगाचा निरोप घेतला. शेवटच्या घटिका मोजल्या आणि जगाचा निरोप घेतला. जगाचा निरोप घेतल्याच्या नंतर सुद्धा उपदेश केला. जेव्हा 4-4 जण खांद्यावर घेतात का? तुमच्या इकडे घेतात का? गेल्यावर ना? हा, मग आमचं तुमचं सेम आहे. आमच्या इकडे बाई माणूस गेला ना मग उचलतात. तुमच्या इकडं तसंच आहे. तसं देह झिजला संसारासाठी आणि शेवटी जगाचा निरोप घेतला आणि 2-4 जणांनी उचललं. उचलल्याच्या नंतर सुद्धा सांगितलं राम नाम म्हणतात का? बाकी सारं मिथ्ये. राम नाम सत्य, बाकी सारं मिथ्ये. हे ज्याच्यात राम आहे त्याला सांगितलं पाहिजे का ज्याच्यात राम नाही त्याला? हा, आणि सांगतोय कोणाला आपण? बरोबर आहे का? आता समजून घ्या. आता योगाने भेट झाली, गाठ पडली. उगशायला ताई माझ्या मैत्रिणीत चिंचणीच्या पवार. ताई असा असा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला या. ताई असा असा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला या. योगाने सवड होती म्हणून आले. नाही तर तुम्ही काय लय लांबची नाही, मी बी लय लांबची नाही. आता खूप दिवसांनी भेट झाली, गाठ पडली. पुन्हा कधी गाठ पडती न पडती देव जाणे. कुणी बघितलंय उद्याच दिवस नाही सांगता येत. म्हणून थोडस स्पष्ट वाक्यात सांगते तुम्हाला आणि सोप्या भाषेत सांगते. लय संस्कृत वेदगीता नाही सांगणार. काही दिवसापूर्वी आमच्या गावात कार्यक्रम झाला. महाराजांनी एवढे श्लोक, एवढे ओव्या कीर्तनात, एवढ्या
विचारू नका. सकाळच्या पारीस अख्ख्या गावात चर्चा. काय भारी कार्यक्रम झाला, काय भारी कार्यक्रम झाला, काय भारी कार्यक्रम झाला. म्हणलं कोणत्या श्लोका बोलले महाराज, म्हणलं नाही समजलं. मग कोणच्या अभंगाव, म्हणलं नाही कळलं. मग कळलं कशाला म्हणायचं, याला भारी म्हणता येईल का. तुम्हाला एक श्लोक म्हणून दाखवते, मला सांगा किती समजतंय. एक श्लोक. डमक 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 निनादव डमरवय चकार चंद्र तांडव तनुन शिरे शिव शिव धगत 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 ललाट पट्ट पावके किशोर चंद्र शेखरे रती प्रतीक्षा मम धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधू बंधुर स्फूर्तिगंध संतती प्रमोदमान मानसे. किती जणांना समजलं, समजलं का नाही समजलं. अजून एक ऐका, नसलं समजलं तर. नमामि समिशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्म वेदस्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्प निराहम चिदाकाशमाकाश वासम भजेहम. आता नाही समजत. रामाने आणि रावणाने केलेले दोन्ही श्लोक आहेत. प्रभू रामचंद्रांनी बी जेव्हा रावणासोबत युद्ध करायचं ना, तेव्हा भगवंताचं स्मरण केलं. तेव्हा प्रभू रामचंद्र बोलतात नमामि समिशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्म वेदस्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्प निराहम चिदाकाश आकाश वासम भजेम. प्रभू रामचंद्र बोलतात. आणि रावण राक्षस कुळातला होता. मग त्याचं काय सॉफ्ट आणि सौम्य होतं का, गुढीत होतं का, लय भारी होतं का. रावण होता. तो रावण बोलतोय डमक 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 नादवत डमरवय चकार चंद्र तांडव तनुन शिरे शिव शिव धगत 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 ललाट पट्ट पावके किशोर चंद्र शेखरे रती प्रतीक्षा मम धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधू बंधुर स्फूर्तिगंध संतती प्रमोदमान मानसी. आपल्याला काही समजत नाही आणि याच्याशी काही देणं घेणं बी नाही. माऊली बोलतात ये मराठीचे नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी देणे घेणे सुखची वरी होऊ दे या जगा. मग सोप्या भाषेत सांगू का, अजून सोप्या भाषेत जाऊ दे. आता हे संस्कृत वेद जाऊ द्या, सोप्या भाषेत. नाथबाबा माहितीत ना तुम्हाला, एकनाथ महाराज पैठण निवासी शांती ब्रह्म. हा, एकनाथ महाराज सोप्या भाषेत भगवंताच्या भक्तीची व्याख्या सांगतात आणि सोप्या भाषेत देवाला काय आवडतं ते सांगतात. शुद्ध मराठीत ते बोलतात आवडे देवासी आवडे देवासी ऐका तो प्रसाद आवडे देवासी ऐका तो प्रसाद मगाच नाही समजलं ना. हा, आता समजलं का. आता काय सांगितलं. तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. संस्कृत मधलं आहे का, नाही. हिंदीतलं नाही, इंग्लिश मधलं नाही, मग कशातलं आहे. हा, आता मराठी तरी कळावं ना. भारी गळ्यात माळ घाला,
कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा. ही भक्ती भगवंताला आवडते. चालू आहे का आपली भक्ती अशी? किती इमानदार आहे आपण बघा बरं. बरं हे काय आमच्या पदरचं सांगतोय का आम्ही? अनादिकालचं तत्वज्ञान आहे. नाथ बाबांनी सांगितलं माळ घाला, गंध लावा, पंढरीला चला, आळंदीला चला. नाही असं नाही, 4-2% लोकांनी माळा घातल्या. त्यांच्यानंतर आमच्यासारखी महाराज मंडळी बी सांगत आली माळ घाला बर का, गंध लावा, पंढरीला चला, आळंदीला चला. आम्ही सुद्धा सांगत आलो. पुन्हा बी 4-2% लोकांनी माळा घातल्या. पण आला ना गपक्यास कोरोना. काढल्या. काय झालं? काहींनी पॉझिटिव्ह यायच्या आधी काढल्या का नाही? काहींनी पॉझिटिव्ह आल्या काढल्या आणि काहींनी डॉक्टरांनी सांगायच्या आधी काढल्या. किती इमानदार आहे आपण. उग काल कोरोनातून वाचलोय म्हणजे उद्या नंबर नाही लागणार काय? जायचंय ना. लक्षात ठेवा, आता तर असा आजार येणार आहे ज्यांच्या गळ्यात माळा आहेत का ते उडीच राहणार आहेत, बाकी सगळी जाणार आहेत. मग 10 रुपयाची माळ 10,000 झाली ना, 10 तरी लाईन लागेल. महाराज आम्हाला खायासाठी जगतो आपण का जगायसाठी खातो? काय खावं लक्षात ठेवा, काय प्यावं, काय खाऊ नये, काय पिऊ नये, कुठं जावं, कुठं जाऊ नये, काय बोलावं, काय बोलू नये, कोणालाच नका समजू द्या, किमान माणसाला समजावा. कळावं का नाही माणसाला? माळ, गंध, बुक्का, आळंदी, पंढरी, कीर्तन, प्रवचन, गीता, गाथा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी हा विषय जो आहे, हा विषय माणसासाठी आहे का जनावरांसाठी आहे? कोणासाठी? माणसासाठी. पण माणसं ऐकतात का? नाही ऐकत. चला महाराजांचं काम आहे सांगायचं, आपलं ऐकायचं. काढा तंबाखू. आपलं असं नाही ना काकाश्री.